हाय नमस्कार सर्वांना। तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तर सगळ्यांच्याच घरी जसं उन्हाळी वाळवणाची तयारी सुरू होते ना, तशीच आज आमच्या पण घरी सुरू झाली आहे। म्हणजे आता दिवस म्हणजे रात्र झाली आहे आणि आम्ही आज म्हणजे रात्रीचेच बटाट्याचे कापं करून ते पाण्यामध्ये तसेच ठेवतो आणि सकाळी उकडून त्याला उन्हामध्ये वाळायला टाकतो। तर मी तुम्हाला दाखवते आता आमच्या घरी कोण कोण कामाला लागले ते। इकडे श्रीधर पण काम करतोय। हे एवढे बटाटे आम्ही पाण्यात धुवून ठेवलेले आणि हे इकडे आता थोडे स्लाइस करून ठेवलेत। तर मागच्या आठवड्यामध्ये ना आम्ही गावातच बटाटे विकायला आलेले, तर त्यातले आम्ही 30 किलो बटाटे 3 पिशव्या घेतलेल्या। 300 रुपयाला एक पिशवी होती आणि बटाटे एकदम लाल मातीतले आहेत आणि म्हणजे लाल मातीतले जरा टेस्टच लागतात, त्याच्यामुळे आम्ही 3 पिशव्या घेतल्या आणि 2 पिशव्यांचे आम्ही चिप्स बनवणार आहोत आणि एक पिशवी आम्ही खायला ठेवणार आहोत, म्हणजे भाजी बनवून खायला। आणि त्याच्यातले पण आम्ही मोठे मोठे जे बटाटे आहेत ना ते फक्त चिप्ससाठी वापरतोय। तिकडे पप्पा पाणी भरतोय, इकडे श्रीधर हे किसतोय आणि आई पण आता येणार आहे मदतीला, ती जेवण करायले। आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे, त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर आमचं आता स्लाइस बनवायचं काम पूर्ण झाले, म्हणजे सगळे बटाटे आम्ही फिनिश केले स्लाइस बनवून। हे इकडे दाखवते मी तुम्हाला। आणि मला तर वाटलेलं जास्त वेळ लागेल, पण एकदम हार्डली 20-25 मिनटं लागली असेल। फक्त श्रीधर आणि मी दोघांनी काम फिनिश केले। आता ते सगळे आम्ही 2 पाण्यातून म्हणजे 2 वेळा धुवून काढणार आणि त्याच्यानंतर मग ते तुरटी टाकून ते तसंच पाणी सकाळपर्यंत ठेवणार आणि शिजवून मग नंतर त्याला सुकायला टाकणार। तर ह्याची सगळी जी प्रोसेस आहे ना, म्हणजे जी शिजवून सुकत घालायची, ती तुम्हाला उद्या सकाळी बघायला मिळेल। आता हे स्लाइस असं आता हे एकदा एका पाण्यामध्ये ठेवलेत आणि त्याच्यानंतर मग आता हे 2 वेळा जे आलटून पालटून धुवून नंतर मग या बुट्टीमध्ये टाकणार। तर आता जे स्लाइस मी धुतले ते आता सकाळपर्यंत असं पाण्यामध्ये ठेवलेत आणि त्याच्यामध्ये ना तुरटी पण टाकली, कारण तुरटीमुळे ना स्लाइस काळे पडत नाहीत। आणि धुवावं ह्यासाठी लागते की मी आता शक्यतो 4 ते 5 वेळा धुवून काढले, कारण त्याच्यामध्ये जो पांढरट असा भाग असतो म्हणजे पाण्यावर जे असं पांढरं तरंगतं किंवा त्याला आपण स्टार्च म्हणतो ना, ते काढायला पाहिजेत, कारण त्यामुळे सुद्धा स्लाइस काळे पडतात। तर आता हे असेच मी सकाळपर्यंत ठेवणार आणि सकाळी उठल्यानंतर ते थोडंसं वाफवून त्याच्यानंतर मध्ये उन्हामध्ये सुकायला टाकणार। तर ती सगळी प्रोसेस मी तुम्हाला सकाळी दाखवते। आणि मगाशी जसं मी म्हटले की अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे काय, तर आमच्या गावात ना आज सर्कस आला आणि मला तेच तुम्हाला दाखवायचं आहे, मी दाखवते, त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। हा गावात आलेला सर्कस पाहून तर मजा वाटतच होती, पण त्या प्रत्येक कसरतीमागे असते ती म्हणजे वर्षानुवर्षांची मेहनत, सराव आणि धोका।
हे सगळे कलाकार ना आपलं पोट भरण्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी दररोज जीवावर बेतणारे स्टंट करत असतात. गावात आलेला हा सर्कस तर आम्हाला आनंद देऊन गेलाच आणि त्याचबरोबर ना एक गोष्ट शिकवून गेला. ती म्हणजे प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे ना प्रत्येकाचा वेगळा असा संघर्ष दडलेलाच असतो. हो ना? बघा बाबा, आर्टिस्ट म्हणून तो तमाशा म्हणून तो बरे का एक तर स्टेजला डान्स कमवतोय किंवा खाली भोयला जमलेला. कुठे कुठला अरे ब्रेक ब्रेक मारला आता भिजत ठेवलेले ना चिप्स ते आता इथं वाफवतोय आम्ही पाण्यामध्ये. मी आता आले इथे शेजाऱ्यांच्या टेरेसवर झाडू घेऊन, कारण टेरेस थोडंसं साफ करावं लागणार, कारण ते वाऱ्यानं उडून कचरा जाऊ नये म्हणून. आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी शिंपडून घेणार आणि पाणी शिंपडून झाल्यानंतर मग ते पापड सुकायला घालणार आहे. असा पाठीमागचा व्ह्यू आहे माझा.
पूर्ण पकडून घाल. वडून धर. ही 2 आमच्या गल्लीतली चिल्ली बिल्ली, मी यांना पापड सुकत घालायला घेऊन आली आहे. हाय कर परी. लजायले. ऊन पण भरपूर झाले आणि मला गरम पण होते, त्यामुळे मी हा व्हिडिओ आता इथंच एंड करते. आणि माझा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.